सविस्तर बातमी पाहूयात। शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेज बहादूरजी यांच्या 350व्या शाहिदी समागमानिमित्त नांदेड येथे हिंद की चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। 24 आणि 25 जानेवारी असे 2 दिवस विविध धर्मांच्या संतांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। नांदेड शहराजवळच्या कौठा भागामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। कार्यक्रमाची जय्यत तयारी देखील सुरू झाली आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाब आणि हरियाणाचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। शीख धर्मांचे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350व्या शहीदी शताब्दी पर्वानिमित्त वर्षानिमित्त नांदेडमध्ये हिंद की चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। धार्मिक कार्यक्रम आहे हा। या कार्यक्रमासाठी आपण पाहू शकतो की भव्य असा मंडप उभारण्यात आलेला आहे। या मंडपामध्ये जवळपास 1 लाख भाविक यांच्या बसण्याची आसन व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे। भव्य दिव्य असा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। 2 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। 24 आणि 25 रोजी या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अन्य राज्यातले मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। गुरु तेग बहादूरजी महाराज यांनी जो काही बलिदान दिला देशासाठी, धर्मरक्षणासाठी, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्याचा इतिहासाचा उलगडा देशाला माहीत व्हावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये शीख, शिकलखरी, बंजारा, लबाना, सिंधी, मोहपाल, वाल्मिकी, उदासीन, भगत, नामदेव आणि वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। मंडप उभारणी झालेली आहे। 2 दिवस इथं भाविकांच्या राहण्याची देखील व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि गुरुद्वारा लंगर साहेबच्या वतीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। संध्याकाळपर्यंत ही जी तयारी आहे ती पूर्ण होईल आणि उद्यापासून म्हणजे 24 तारखेपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। 25 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, मग ते गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। मुजीब शेख, न्यूज 18 मराठी, नांदेड। अनेक मान्यवरांच्या आणि धार्मिक गुरूंच्या उपस्थितीमध्ये मिळणार हा सोहळा अविस्मरणीय राहणार आहे। नांदेडसाठी मोठी पर्वणी आहे की जगातील आणि महाराष्ट्रातील आणि राज्यातील, देशातील, अन्य राज्यातली सर्वच मंडळी या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सामील होणार आहेत। आणि मला वाटतं या सोहळ्याच्या माध्यमातून हा सगळा जुना इतिहास हा लोकांसमोर येणार आहे।